नमस्कार मित्रांनो, आज मी लवकर उठून सगळं काम आवरून घेतलो आहे आणि देवाचं पूजा पण संपले. काय की आज मी चाललो आहे संकेश्वरमध्ये असलेला शंकरलिंग मठला महादेवांना भेटायला. मी आणि आमची जाऊबाईस ना घेऊन चाललो आहे मी. आम्ही तिघं चाललो. मग चला जाऊया तिकडं. मी आहे आता लालपरीमध्ये. नाही होता संकेश्वरला. हे आमचे जाऊबाईस तिकडनं आम्ही रिक्षा घेतली. आता मी चाललोय रिक्षामध्ये. हे आमचा हिरो फुलीमारी. आम्ही आलो होता देवाकडं. विरून मोड बरोबर लिहान म्हणून. आणि खूप रश आहे देवळात. अजून नाही एवढं, म्हणजे अजून आज गेलो नाही मी. बाहेर ना तसं दिसाले. बघूया. बघा तू हात करशील ते घेतो रे तुला. बेल घ्यायचं ना. बेल घ्यायचं. तिकडे बाहेर आम्ही बेलपत्री, कापूर, उदबत्ती, नारळ वगैरे घेतले. हे आहे शंकरलिंग मठ आणि जे बाजूला दिसतो ते शंकरलिंग मठचा रथ आहे बघा. चला मंदिरचा आत जाऊया. हे तीळ बी हाकबेका नेनपले. काय आत जायच्या आधी आम्ही सगळे चंदनचा टीका लावून घेतले. चंदन लावून घेतल्यावर एक पॉझिटिव्हिटीचं वाईब येते आमच्या चेहऱ्यावरती. तिला घेतलं असतं, तिला घ्यायला लावलं असतं तुला. काय हे लावतानाच व्हिडिओ. हो घेतलं हा. मी पण परवा ते ह्याला गेलो ना. टेम्पल एवढं सुंदर आहे ना. तुम्ही पण एकदा या आणि बघा. एवढं म्हणजे खूपच चांगलं आहे. सुंदर आहे सुंदर. टेम्पलचं एंटर झाल्यावर आम्ही पाय धुवून घेतलो. आत पण घालायचं मला नाही. पाया धुतल्यानंतर आम्ही उदबत्ती आणि कापूर लावून घेतले. एवढं रश पण नव्हतं. चला आम्ही आज जाऊया. व्हिडिओ अलाउ नाही वाटतं, तरी पण मी ट्राय केलो आहे व्हिडिओ करायचं. महादेवांचं दर्शन घ्या. नमः पार्वती पते हर हर महादेव. वीरूला आम्ही गर्भगुडीचा आत पाठवलंय महादेवांचा आशीर्वाद घ्यायला. आणि तो बघा कसं करायला. भ्यालाय तो. आला परमात्मा शंकरलिंग. आम्ही आलो इकडं विभूती लावून घ्यायला.
त्याचं नेक्स्ट आम्ही आलो दत्त मंदिरला. म्हणजे ते शंकरलिंग मठच्या आतच एवढं देवा आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आहे पिंपळाचं झाड. आणि नंतर आम्ही दर्शन घ्यायला गेलो की शारदांबा देवीला. आत खूप म्हणजे एवढं सुंदर होतं ना, लायटिंग वगैरे बघा तुम्ही, मस्त मस्त होतं, सुंदर. मग मी नेक्स्ट आलो हरिद्रा भवानी देवी आणि मार्कंडे स्वामी देवीला दर्शनला. नंतर त्याचं नेक्स्ट आम्ही आलो इकडं. आधी काय ते अभिषेक का असं लोकल पीपलना असं एंट्री नव्हतं असं अभिषेक करायला. आता त्यांनी परमिशन दिले तसं अभिषेक करून घ्यायला. मी पण हे फर्स्ट टाइम बघितलो, हे कधी मी असं बघितलो नाही. हे आहेत आमचे नंदी महाराज जी, शृंगेश्वर देव. इधर हम मिलेंगे हनुमान जी को, हमारे हनुमान जी को. जय श्री राम. आम्ही लास्टला एक अंकलकडनं रिक्वेस्ट करून घेतलो की जरासं नारळ फोडून द्या. मग आम्ही चाललो खाली नदीकडं, हिरण्यकेशी नदी. ನೀರು ಹಂಗೆ ಹರಿಯತೈತೆ ನೋಡ, केवढं स्पीड आहे बघ. ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗಂಗೆ ನೀರು ಸ್ಪೀಡ್ ಐತಿ. हिरण्यकेशी नाही हिरण्यकेशी. आमचे नागोबांचे दर्शन घेतलो. नागू केस वडायचे. नंतर तिकडंच आणि पादुके होते हे बघा. आणि परत आले आमचे हनुमानजी. नंतर हे विद्याशंकर भारती त्यांच्या पादुके. विद्याशंकर भारती एक 5 काय 4 आहेत. हे कुठलं विद्या नरसिंह भारती म्हणजे पादुक आहेत. हे महाराजांचा तिचा पहिला व्हिडिओ घे. खाली आम्ही नदीकडे आलो, पाद धुवून घेतलो आम्ही. आमचं विरूला बघा, विरू पण धुवून घेतला. तो झोप्यात होता एवढंपर्यंत, पाणीमध्ये खेळल्यावर तो ॲक्टिव्ह झाला. नंतर आम्हाला बरं वाटलं त्याला बघून तसं. मी पण पाय धुवून घेतलो. ನೀರ್ ಸಿಪ್ಪಡ್ಸ ನೀರ್ ಸಿಪ್ಪಡ್ಸು ವೀರು ಏ ವೀರು 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 आणि आता निघाला गावी. हे आमचं पोरग दिसत नाही की का माझं दिसलं पोराला. झूम करून घेऊया. आता आम्ही चाललोय आमच्या घरी वापस. आज माझा उपवास आहे, तरी पण मी ह्यांच्यासोबत नाश्ता करायला चाललोय. मी नाश्ता करणार नाही, ह्यांना बघणार एवढंच. ह्यांनी खातात, मी बघतो. हॉटेलला गेल्यावर त्यांनी सांगितले उपवासासाठी साबुदाणा वडा आहे. मग मी पण साबुदाणा वडा घेतलो आणि त्यांनी इडली वडा आणि पुरी घेतलेले. संपलं आमचा. आम्ही आता चाललोय आणि परत बस स्टँडला.
बस पकडायला. हे आलोय मी आता संकेश्वरच्या बस स्टँडला. लालपरी थांबले. या 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 कुठला हो त्याच्या आवाज असती म्हणून मी आज पॉपकॉर्न घेतली नसती. आमचे जाऊबाई सांगितले ना तेच. बस चालू झाला. मी थांबलो होतो आणि एकदमच बस चालू झाली आणि मी घाबरलो. मग चढलो बसमध्ये. आम्ही चाललोय लालपरी मध्ये. लालपरी मी आता रीच झालो घरी आणि एवढं ऊन आहे. बस झालं येऊपर्यंत आणि आमचे दोन्ही पिल्लू पण माझं वाट बघत होते. आणि आल्याबरोबर आधी माझं सरबत पिणार आहे. हे बघ किती थंड आहे. तेवढं ऊन पण आहे म्हणून दमलो मी येऊपर्यंत. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.